नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जे ऋषिकेशने पाठवलेले माणसं असतात ते बॉक्स घेऊन घरी आलेले असतात. त्याच्याने आता जानकीला पुरावा मिळतो की माझी आई नेमकी गोडाऊनमध्येच आहे. जानकीला तिच्या आईची बांगडी दिसते तेव्हा ती म्हणते माझी आई गोडाऊनमध्येच आहे. तेव्हा आता जानकी काही करून आता गोडाऊनमध्ये जाते. गोडाऊनमध्ये इकडे तिकडे शोधते. कशी करून तिला आता तिच्या आईला शोधायचं असतं हेच तिच्या डोळ्यासमोर असतं. बाकी तिला काही सुचत नसतं. तर आता इकडे लतासुद्धा तिला बांधलेलं असतं. लता म्हणजे पळण्याचा प्रयत्न करत असते पण ती पळालेली नसते. जर कधी ती पळाली असती तर तिचा खून करून मारून टाकून तिला आता जानकीवर आरोप केला असता. म्हणून मग लता काही पळत नाही आणि तशीच गोडाऊनमध्ये बंद असते. ती काही पळण्याचा प्रयत्न करत नाही. तर आता इकडे जानकी आलेली असते. तर आता लताला सुद्धा समजतं की माझी मुलगी आली आहे, माझी लेक मला वाचवायला आलेली आहे, आम्ही दोघं आता भेटणार असं म्हणून आता लताई खूप खुश होते. तर आता इकडे म्हणजे जानकी इकडे तिकडे शोधते पण आता लताचा आवाज जात नाही. पण मग आता जानकीला दिसते की आई, तेव्हा आता जानकीच्या चेहऱ्यावर इतकं हास्य असतं, इतकी छान स्माईल असते की आई मला भेटली असं म्हणून आता जानकी तिला लताला भेटते आणि लताला तिथून सोडवून आता कोर्टामध्ये हजर करते आणि सगळ्यांना ते आता ऐश्वर्याचं भांडं फोडणार असं आता जानकी शब्दच देते आता लताला. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आता जानकी लताला सोडवेल, कारण आता जानकीला तिला तिची आई जिवंत दिसलेली असते. जानकी आता बरोबर लताला कोर्टामध्ये सादर करेल आणि ऐश्वर्याचं भांडं सगळ्यांना आता सगळ्यांसमोर कोर्टामध्येच फोडेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.